ठाणे जिल्हा परिषदेचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सकाळी 11 वाजता बीजे हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला। जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची प्रत यावेळी प्रदान केली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी जिल्हा परिषदेचा 108.93 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक अर्थसंकल्प आहे असं प्रतिपादन केलं। जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प लोकाभिमुख असल्याचं सांगताना मुख्य कार्यकारी अधिकारी समाज कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचं सर्वेक्षण करून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती, कुटुंब प्रमुख, आर्थिक स्थिती तसंच आवश्यकता लक्षात घेऊन 26 योजना तयार करण्यात आल्याचं सांगितलं। तसंच ग्रामपंचायत विभागाअंतर्गत घरपोच सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र तसंच ऑनलाईन शासकीय दाखले देण्यासाठी ॲप मार्फत कामकाज करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत शेतकरी आणि पशुपालकांचं उत्पन्न वाढीसाठी प्रत्यक्षरित्या काम करण्यात येणार आहे। शासकीय कामकाजातील अडथळा कमी करण्यासाठी तसंच नियोजनबद्ध काम करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत वेब पोर्टल तयार करण्यात येणार असून प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांची ऑनलाईन माहिती पोर्टलवर उपलब्ध असणार आहे, जेणेकरून मेडिकल बिल, पेन्शन, सेवार्थ लाभ देण्यासाठी सुलभ होईल। रोगनिदान चाचण्या, ई-संजीवनी कार्यक्रम, दिव्यांगांना सार्वजनिक इमारती सुगम्य करणं आदी लोकाभिमुख कार्यक्रम राबवताना वैद्यकीय प्रतिकृती देयक, भविष्य निर्वाह निधी, मालमत्ता नोंदणी, काम वाटप आदींची संगणकीय प्रणाली निर्माण करून पारदर्शक आणि गतिमान कार्य करण्याचं यावेळी आश्वासित करण्यात आलं। जिल्हा परिषदेचं स्व उत्पन्न वाढ करण्यासाठी मालमत्ता रजिस्ट्रेशन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। CSR फंड कोट्यावधी रुपये असून त्याचं नियोजन योग्यरित्या करण्यासाठी CSR फंड यासाठी वेब पोर्टल तयार करून मदत करणाऱ्या सामाजिक संस्था यांना फंडाची आवश्यकता लक्षात आणून देण्याचं काम या पोर्टल मार्फत करण्यात येईल। तसंच आवश्यक त्या ठिकाणी CSR फंड वापरण्याचं नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे। जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात आलेल्या दिशा कार्यक्रमाची दखल राज्य शासनाद्वारे घेण्यात आली असून दिशा कार्यक्रम राज्यस्तरावर राबवला जाणार आहे, तर ठाणे जिल्हा परिषदेची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे। शैक्षणिक गुणवत्ता तसंच भौतिक सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेचं देखभाल दुरुस्ती करण्याचं कामकाज देखील करण्यात येणार आहे। तसंच जिल्हा परिषद निधीमध्ये स्व उत्पन्नासह राज्य, केंद्र शासन आणि इतर यंत्रणांकडून निधी प्राप्त होत असतो। त्या अनुषंगानं जिल्हा परिषदेचं स्व उत्पन्न अंतर्गत अर्थसंकल्प हा पूरक प्रकारचा असून सर्व विभागांना त्या अनुषंगानं निधी वाटप करण्यात आलाय। या योजना राबवताना एव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग आणि क्लस्टर डेव्हलपमेंट या धोरणांचा समावेश करण्यात आला असून 2025-26 चा अर्थसंकल्प त्यास दिशा देणारा आहे। जिल्हा परिषद ठाणे सन 2025-26 या वर्षीचा 108.93 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यामध्ये शिक्षण विभाग 9.65 कोटी, इमारत व दळणवळण 19.82 कोटी, कृषी 3.83 कोटी, पशुसंवर्धन 3.87 कोटी, आरोग्य 3.84 कोटी, ग्रामपंचायत मुद्रांक हिस्सा 32.50 कोटी, लघु पाटबंधारे 2.21 कोटी आणि पाणी पुरवठा 3.64 कोटी निधी एवढा मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर यांनी माहिती दिली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात ठाणे महापालिकेनं कारवाईला सुरू करण्याआधीच दिवेकर रस्त्यावर उतरून महापालिकेच्या विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आलं। यावेळी पेट्रोल घेत आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आलाय। आंदोलन केल्यामुळे ठाणे महानगरपालिकेनं कारवाई केली नव्हती। पुन्हा एकदा महापालिकेच्या कारवाईला सामोरे जात तिरडी आंदोलन आज करण्यात आलं। दिवेकरांचा रोष पाहता ठाणे महानगरपालिकेनं काढता पाय घेतला। दिव्यातील काही इमारती तोडक कारवाई देखील थांबलीये। न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेनं बेकायदा बांधकामांच्या विरोधात इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या। दिवेकरांना बेघर न करता क्लस्टरमध्ये देखील सामावून घ्या अशी देखील आता मागणी दिवेकरांनी केली आहे।
जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आम्ही आंदोलन करू असा थेट इशारा आनंद पार्क येथील रहिवाशांनी दिला. महापालिका उच्च न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना ह्या ज्या इमारती आहेत 18 ते 19 वर्षापासूनच्या जुन्या आहेत त्यांच्यावर धाकदपटशाहीने कारवाई करायला येते आणि मागे 2 वेळा त्या कारवाईसाठी आलं होतं आणि तितक्याच प्रखरतेने या रहिवाशांनी त्यांना विरोधसुद्धा केला होता. आजसुद्धा महापालिका बराचसा पोलीस फाटा घेऊन इथे आली होती. आम्ही त्याला विरोध केला आणि प्रतिकात्मक इथे आम्ही तिरडी काढली होती आणि आत्महत्या केलेलं पुतळं इथे टांगलेलं आहे. आम्ही महापालिका प्रशासनाला हेच सांगितलं की तुम्ही जर धाकदपटशाहीने जबरदस्तीने आणि पोलीस बळाचा वापर करून आम्हाला जर आमच्या खोल्या खाली करायला लावत असाल तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आहे. कारण ह्या ज्या सोसायट्या आहेत त्या 18 ते 19 वर्षापासून जुन्या आहेत. क्लस्टर योजनेत त्यांचं सर्वेक्षणसुद्धा झालेलं आहे. पुढच्या काही वर्षानंतर इथे क्लस्टरमधून इमारत उभी राहून या सगळं रहिवासी अधिकृत घरातसुद्धा जाणार आहेत आणि जर महापालिका प्रशासनात कोणतेही ठोस आदेश नसताना कारवाई करत असेल तर या लोकांचा क्लस्टरचा हक्कसुद्धा बाधित होत आहे. तर पालिका प्रशासनाला मी हे सांगितले आहे की रहिवासी जुने आहेत. पालिका उच्च न्यायालयाचा कोणताही आदेश नाही आहे. शिवाय ह्या रहिवाशांना न्यायालयात त्यांचं म्हणणं मांडण्याची संधीसुद्धा मिळालेली नाही आहे. असं असताना जर तुम्ही उगीच त्यांच्यावर कारवाई करत येत असाल तर आम्ही तितक्याच प्रकारे त्यांना विरोध करू. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शहरात आधीच अधिकृत पार्किंगची बोंब, त्यात बेवारस वाहनांची भर अशी अवस्था ठाण्याची झाली आहे. रुंद केलेल्या रस्त्यांवर, विशेषतः सेवा रस्त्यांवर बेवारस भंगार गाड्यांनी तळ ठोकल्यामुळे सकाळ संध्याकाळी वाहतूक कोंडीचा सामना चालकांना करावा लागतोय. त्यामुळे ही भंगार बेवारस वाहनं तात्काळ हटवून त्यांना ठेवण्यासाठी जागा शोधण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. ठाणे शहर सध्या कचरा कोंडीनं गाजत आहे. एकीकडे शहरातील रस्ते कचऱ्यानं व्यापून गेलेत, त्यात अधिकृत वाहनतळांची बोंब असल्यानं रस्त्यांवर पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांची संख्या वाढत आहे. भंगार गाड्यांनीही रस्ते अडवल्यामुळे या समस्येत आणखीन भर पडते. सध्या ठाण्यात मेट्रोसह काही पुलांच्या उभारणीचं काम सुरू आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडीत भर पडते. ही समस्या दूर करण्यासाठी पालिकेनं पुन्हा बेवारस वाहनांना रडारवर घेतले. वास्तविकता अशा मोहिमा यापूर्वीही राबवण्यात आल्या होत्या. जप्त केलेली भंगार बेवारस वाहनं ठाण्यातील बाटा कंपाऊंड येथे ठेवण्यात आली आहेत. काही वर्षांपूर्वी शहरातील बेवारस वाहनांचा लिलावही करण्यात आला होता. आता तशीच मोहीम पुन्हा उघडण्यात आली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतलेल्या बैठकीत शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी बेवारस वाहनं उचलण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. तसंच अतिक्रमण विभागानं कारवाई करून उचलून आणलेल्या वाहनांचा सरकारमान्य पद्धतीनं लिलाव करून ही वाहनं ठेवलेल्या जागा तात्काळ मोकळ्या कराव्यात अशा सूचनाही देण्यात आल्यात. ठाण्यातील एका विकासकानं म्हाडाला 31 सदनिका न देता त्या गिळंकृत केला असल्याचा आरोप करत भाजप आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत आवाज उठवलाय. दरम्यान या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी आज पत्रकार परिषद घेत दर्शनसागर डेव्हलपर्स विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचाही इशारा दिलाय. तसंच 3 वर्षांपूर्वी विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला असताना आता देखील कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्यानं तावडे यांनी या प्रकरणी संशय व्यक्त केलाय. ठाणे शहरात ज्या विकासकांनी 4000 चौरस मीटरच्या वर बांधकामं केली आहेत त्यांनी त्यावर 20% क्षेत्रफळाच्या सदनिका म्हाडाला देणं बंधनकारक आहे. मात्र ठाण्यातील दर्शनसागर डेव्हलपर या विकासकानं अद्याप 31 सदनिका म्हाडाला दिल्या नाहीत. याबाबत कासरडोली पोलीस ठाण्यात 20 मार्च 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मात्र गेल्या 3 वर्षात महापालिका आणि माढा प्रशासनानं विकासावर कोणतीही कारवाई अद्याप का केली नाही असा प्रश्न तावडे यांनी उपस्थित केलाय. एका व्यावसायिक इमारत वगैरे ज्या प्रकारे महानगरपालिका काय नेमका प्रकार काय? ठाण्यातील कोलशेत येथे प्लॅटिनम हेरिटेज म्हणून ज्या 2 इमारती बांधलेल्या आहेत दर्शन सागर डेव्हलपरने, ह्या दर्शन सागर डेव्हलपरने ह्या इमारतीचं बांधकाम करत असताना शासनाचे जे 2 GR होते 2013 आणि 2015 साली की 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त भूखंड जर याचा असेल तर त्याच्यावर 20% सदनिका ह्या राखीव ठेवायच्या आहेत, त्या माडाला वितरित करायच्या आहेत. आणि अशा प्रकारे या इमारतींमध्ये ठेवलेल्या 31 राखीव सदनिका या त्यांनी परस्पर मार्केटमध्ये विकल्या, माडाला हस्तांतरित केल्या नाहीत. या संदर्भात मला माहिती मिळाल्यानंतर मी माहिती अधिकाऱ्याकडे ही सगळी प्राप्त केल्यानंतर सातत्याने तक्रारी केलेल्या होत्या महापालिकेकडे. महापालिकेने त्या अनुषंगाने कासारवडेली पोलीस स्टेशनला FIR सुद्धा दाखल केलेला आहे आणि त्या FIRच्या अनुषंगाने नंतर मी माडाकडे सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत की तुम्ही आता कारवाई करा की तुम्हाला ज्या वितरित करायच्या होत्या सदनिका त्या त्यांनी परस्पर मार्केटमध्ये विकलेल्या आहेत आणि मग म्हाडाने आपली पत्रव्यवहार सुरू केलेला आहे, परंतु ठोस कुठलीही कारवाई झालेली नाही. आणि म्हणून ही बाब जेव्हा माननीय संजय केळकर साहेब आमदार ठाणे शहराचे यांच्या निदर्शनात आणण्यात आल्यानंतर त्यांनी हा मुद्दा काल विधिमंडळात उचललेला आहे. मी खरोखर त्यांचे आभार मानतो की त्यांनी या प्रकरणाला कुठेतरी आता विधिमंडळात वाचा फोडलेली आहे. आता तरी निदान या संदर्भात कारवाई होईल अशी मी अपेक्षा करतो, कारण मी FIRची कॉपी मिळाली परंतु चार्जशीटची कॉपी मला अजूनही देण्यात येत नाहीये. याच्यामधलं गौडबंगाल काय आहे ते त्यांनाच माहिती आहे. मी मात्र प्रयत्न करतोय. आता मात्र ह्या तक्रारीच्या अनुषंगाने जो विना वापर त्या ठिकाणी चालू आहे, कुठलाही एवसी न घेता वापर चालू आहे, त्या अनुषंगाने कारवाई मागितलेली आहे. त्याच्यानंतर या विकासकावर पुढची कारवाई करायची आहे, कारण त्यांनी दुसरा भूखंड जो मागितलेला होता त्याच्यावर सुद्धा कुठली कारवाई झालेली नाहीये आणि तोही प्लॉट आता सरेंडर झालेला आहे. ती मुदत टळून गेलेली आहे, सगळं टाइम बार झालेलं आहे. अशा परिस्थितीतही विकासकावर कुठलीही कारवाई होत नाही. यास ठाणे महापालिका आणि माढा हे जबाबदार आहेत असं माझं म्हणणं आहे आणि या अनुषंगाने यापुढे आता जर वाट पाहेल आणि नंतर आता विधिमंडळातून तर माननीय केळकर साहेबांनी हा मुद्दा घेतलेलाच आहे, त्या अनुषंगाने कारवाई होईलच. अन्यथा मी माननीय उच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागेन आणि हा न्याय मिळवण्याचा प्रयत्न करेन.